हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर परमात्मा म्हणतात, झूठे सुख को सुख है ये मान रहा मनमोद, ये सकल जबीना काल का कुछ मुख में कुछ गोद. आणि मग परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की जे सुखस्थळ आहे त्याचे तुम्हाला ज्ञान नाहीये, कारण आजपर्यंत तुम्हाला तो सूक्ष्मवेद प्राप्त नाही झाला. ते सुखस्थान सांगण्यासाठी मी आलो आहे माझ्या निज लोकातून. परमात्मा म्हणतात, अवगत से चल आया मेरा कोई भेद मरम नहीं पाया. परमात्मा आपला महिमा कबीरजी स्वतः सांगतात की मी सतलोकातून आलो आहे आणि माझ्या महिम्याशी कोणी परिचित नाहीये. अवगत से चल आया मेरा कोई भेद मरम नहीं पाया. आता काय सांगतात परमात्मा? एकदा गोरखनाथजींनी रामानंदजींना, स्वामी रामानंदजी आचार्यजींना आध्यात्मिक चर्चेसाठी आवाहन केले, बोलावले, आमंत्रित केले, ललकारले. आता रामानंदजी तसे तर विद्वान मानले जात होते, गीतावेद घोटून ठेवले होते त्यांनी, कंठस्थ पाठ होते मंत्र सगळे, परंतु ती सिद्धी नव्हती त्यांच्याजवळ. आणि हे जे नाथ असतात, तपस्वी असतात, हे हठयोग करत राहतात. हठयोगाने काही सिद्धी येतात ज्या या मानव शरीराच्या व या भक्तीच्या नाशक असतात. सामान्य व्यक्ती हा विचार करतो की याने खूप मोठं काही साध्य केलं आहे, सिद्धी प्राप्त करून. कोणी आकाशात उडतो आणि कोणी कोणाला आशीर्वाद शाप देऊन दुःखी सुखी करतो, थोडेफार आपल्या कमाईतून, मग स्वतः कंगाल होतो. तर ही सगळी ड्रामाबाजी होती. तर गोरखनाथजींनी स्वामी रामानंदजींना म्हटले की या आमच्याबरोबर चर्चा करा. रामानंदजी चिंतित झाले की श्रोते विद्वान नाहीयेत आणि हे नाथजी जे आले आहेत माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी, त्यांच्याकडे सिद्धी असतात. या सिद्धींना बघून जनता यांना विजयी घोषित करेल. आणि जो जास्त ते खूप चिंतित होते. स्वामीजी. तिकडून परमेश्वर कबीरजींनी स्वामी रामानंदजींना आपला गुरु मानले होते, एक मर्यादा मेंटेन ठेवण्यासाठी. आता पुण्यात्म्यांनो, आजपर्यंत तर ही गोष्ट बिघडत राहिली. दोन विद्वान आपापसात बसून चर्चा करत असत, ज्याला शास्त्रार्थ म्हणायचे, आणि शास्त्रार्थ तर संस्कृतमध्ये बोलत असत. सगळे श्रोते अशिक्षित असायचे, त्यांना संस्कृत कख पण येत नव्हते. आणि ज्यांचे बोलण्याची शैली अस्खलित असायची आणि संस्कृतचं पाठांतर चांगलं असायचं, आणि जो जास्त संस्कृत बोलत राहायचा तर श्रोते त्याला टाळ्या वाजवून आणि विजयी घोषित करायचे. त्या नकलीला होते तर ते दोघेही नकली, परंतु जो खूप नकली होता तो प्रसिद्ध व्हायचा की हा महाविद्वान आणि महर्षी आहे. तर अशा प्रकारे रामानंदजी चिंतित होते की श्रोते अशिक्षित आहेत, हा कोणती सिद्धी दाखवेल आणि सगळे याला विजयी घोषित करतील. तर त्यावेळी परमात्मा कबीरजी जेव्हा आपल्या गुरुदेवाच्या आश्रमात पोहोचले
रामानंदजींना चिंतित बघून विचारले, गुरुदेव, चिंतेचा विषय तुमचा दास जाणू इच्छितो. पुण्यात्म्यांनो, जेव्हा रामानंदजींच्या बरोबर परमात्म्याचे असे वर्तन होते, म्हणजे परमात्मा असूनही आपल्या गुरुच्या समोर एक सुयोग्य शिष्याची भूमिका करत असत. आपल्याकरता एक उदाहरण ठेवून गेले होते की तुम्ही तुमच्या गुरुजींसमोर कसे राहिले पाहिजे, आणि सोबत प्रमाण देत असत की रामकृष्णाहून कोण मोठा. तुम्ही रामकृष्णाला सुप्रीम पॉवर मानता अज्ञानतेमुळे, तरी पण मानून चला की रामकृष्ण से कौन बड़ा, उन्होंने भी गुरु कीन और 3 लोक के वे धनी, गुरु आगे अधीर. तर या कारणाने रामानंदजींना मग जेव्हा परमात्म्यांचा परिचय झाला, सतलोक सचखंडात मालकांना पाहिले, तेव्हा म्हटले होते, तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और राम गरीबदास तेरे रूप बिना और न दूजा अंश. तुम्हीच परमात्मा आहात, साहेब आहात. तुम्हीच साहेब, तुम्हीच संत आहात. एक संत पण तुम्हीच आहात, ज्या क्वालिटी संतात असल्या पाहिजेत. आणि परमात्मा समर्थ तर आहेतच आहेत. तुम्ही साहेब, तुम्ही संत आहात, तुम्ही सद्गुरू. सद्गुरू म्हणजे जे सत्य ज्ञान, म्हणजे बिलकुल ॲक्युरेट आणि संपूर्ण अध्यात्म ज्ञान पण तुमच्याकडे आहे, कोणाकडे नाही आहे. तुम्हीच वास्तवात सद्गुरू आहात, खरे सद्गुरू आहात, सत्य ज्ञानयुक्त आहात. आणि और तुम साहेब तुम संत हो, तुम सद्गुरु तुम हंस. हंस म्हणजे एक नेक आत्मा, एक सुयोग्य शिष्य पण तुम्हीच आहात. तर परमात्म्याने म्हटले की तुमचा दास चिंतेचे कारण जाणू शकतो का. तेव्हा स्वामीजींच्या बरोबर बसलेले अजून पण खूप ब्राह्मण ऋषी होते. त्यांनी सांगितले की असे कोणी नाथजी आले आहेत. त्यांनी स्वामीजींना चर्चा करायला बोलावले आहे, आणि नाहीतर जर चर्चेला नाही आले तर हार मानली जाईल. आणि दुसरी कंडिशन ही ठेवली आहे की जो हरेल तो जिंकणाऱ्याचा सह अनुयायी शिष्य बनेल. तेव्हा स्वामीजींनी म्हटले की हे भगवान, तो नाथ सिद्धियुक्त आहे. तो सिद्धीचा ड्रामा दाखवेल, जनता त्याची वाहवा करेल आणि आमचे मिशन फेल होईल. मला ही चिंता लागून राहिली आहे. तेव्हा परमेश्वराने म्हटले, स्वामीजी, हारजीत याची चिंता संत नाही करत, आणि आपल्याला सामना केला पाहिजे, आपल्याला गेले पाहिजे. तुमचा दास पण तुमच्या सोबत आहे. रामानंदजींना माहीत होते, कारण त्यांनी बघितले होते त्या परमात्म्याच्या महिम्याला. तेव्हा थोडे धाडस झाले आणि त्यांचे आव्हान स्वीकारले. आता तिथे जिथे निश्चित वेळ व स्थान होते तिथे पोहोचले. नाथजींना आसन दिले होते वेगळे, उंचावर सिंहासनावर, जमिनीवर वेगळे आसन घालून ठेवले होते चांगले. तिकडून रामानंदजींचे एका सिंहासनासारखे तिथे आसन घातले, आणि स्वामी परमेश्वर कबीरजी एका सुयोग्य शिष्याप्रमाणे स्वामी रामानंदजींच्या पायापाशी जमिनीवर बसले. आणि समोर ते नाथजी, कबीर साहेब तर भगवान होते, अंतर्यामी होते. त्यांनी पाहिले की हा गोरखनाथ स्वतःची फजिती करायला आलाय. कारण की हे काही असे साधक असतात जे पूर्वजन्मीचे संस्कारी असतात, आणि एका पूर्ण जीवनात आपल्या भक्तीचा नाश पण करून जातात. खूपशी कमाई खर्च करून टाकतात, कोणाला चमत्कार दाखवून, कोणाचे नुकसान करून, आणि कोणाला छोटा मोठा फायदा पोहोचवून. तरी पण त्यांच्यात काही भक्ती शिल्लक राहते, ज्या कारणाने त्यांना पितरलोक प्राप्त होतो. आणि पितरलोकात गेलेले हे एक सुप्रीम भूत असतात, हे पितर, आणि ते कधीही इथे येऊन प्रकट होऊन दिसतात. स्वर्गातील देवता पण इथे येऊ शकतात आणि परत जाऊ शकतात, परंतु जन्ममृत्यू त्यांचा कधी समाप्त होऊ शकत नाही. तर गोरखनाथजींनी पाहिले की तिथे वैष्णव पंथाचा जास्त प्रचार करत आहेत स्वामी रामानंदजी, आणि नाथ पंथ कमी होत आहे, संपत चालला आहे. आता हा राग द्वेष तर वरपर्यंत घर करून गेला, तिथपर्यंत. इथून गेल्यावर पण हे दुःखी राहतात त्यांच्या मीपणामुळे. तर ज्या कारणाने त्यांना रामानंदजींना पराजित करण्यासाठी स्वतः यावे लागले. मानले की
गोरखनाथजींनी खूप आधी त्यांच्या मानव शरीराचे जे एक कर्म होते ते पूर्ण करून गेले होते, तर परमात्म्याने पाहिले की हा तर गोरखनाथ आहे, ते तर अंतर्यामी होते. तेव्हा गोरखनाथजींनी म्हटले की या रामानंदजी माझ्याबरोबर चर्चा करा. तेव्हा परमात्मा एक बालक होते, छोटेसे 10-12 वर्ष वयाचे, लीला करत होते तिथे जिथे गोरखनाथजी चर्चा करण्यासाठी आले होते. तेव्हा परमात्मा उभे राहिले कबीरजी आणि म्हटले की नाथजी पहिले माझ्याबरोबर चर्चा करा आणि नंतर माझ्या सद्गुरूंबरोबर बोला. माझ्याशी सामना करा आधी, मग माझ्या गुरुजींशी बोल. आता गोरखनाथजी या म्हणण्यावरून खूप दुःखी झाले की अरे कबीर, तू छोटासा बालक, तुझं वय किती आहे आणि तू चर्चा करणार माझ्यासोबत? माहिती आहे मी कोण आहे? कबीर साहेब ज्यांना माहीत होते त्यांनी सांगितले की मला माहीत आहे तुम्ही कोण आहात, तुम्ही गोरखनाथ आहात. या म्हणण्याने त्याला खूप मोठा झटका लागला की छोट्याशा बालकाने मला ओळखले. मग गोरखनाथजींनी म्हटले की तुमचे वय काय आहे? परमात्मा म्हणाले की सगळ्यात मोठा मूर्ख तो आहे जो माझे वय मला बालक म्हणत आहे. गोरखनाथजी ऐकत होते, आतून दुःखी पण चांगलेच झाले होते की हा मला मूर्ख म्हणण्याची चेष्टा पण करत आहे. तर काय सांगतात, आता परमात्म्याच्या वाणीत लिहिले आहे ते थोडे वाचून ऐकवतो तुम्हाला. योगी गोरखनाथ प्रतापी, तासों तेज पृथ्वी कापी. काशी नगर में सो पग धरही, रामानंद से चर्चा करही. चर्चा में गोरख जय पावे, कंठी तोड़े तिलक छुड़वावे. सत्य कबीर शीस जो भयऊ, ये वृंतांत सो सुन लेऊ. गोरखनाथ के डर के मारे, बैरागी नहीं बेख संवारे. तब कबीर आज्ञा अनुसारा, वैष्णो सकल रूप संवारा. सो सुध गोरखनाथ जो पायो, काशी नगर शीघ्र चल आयो. रामानंद को खबर पठाई, चर्चा करो मेरे संग आई. रामानंद की पहली पौड़ी, सत कबीर बैठे तिस ठोरी. तब कबीर आज्ञा अनुसारा, वैष्णो सकल रूप संवारा. कहे कबीर सुनो गोरखनाथा, चर्चा करो हमारे साथा. प्रथम चर्चा करो संग मेरे, पीछे मेरे गुरु को टेरे. बालक रूप कबीर निहारी, तब गोरखनाथ असे वचन उचारी. परमात्म्याला बालक रूपात बघून मग गोरखनाथजींनी हे वचन म्हटले. कब के बहे बैरागी कबीर जी, कब के बहे बैरागी. की तू छोटासा बालक आणि केव्हापासून तू वैरागी झालास? कारण की हे वैष्णव परंपरेचे जे किंवा नाथ परंपरेचे आहेत, वैष्णव परंपरेचे आहेत, किंवा कोणताही एक ग्रुप आहे या साधू संतांचा, हे आपली एक ओळख वेगळी बनवतात. जसे नाथ काही तर कान फाडून घेतात, त्यांना कणपाडे नाथ म्हणतात. आणि जसे वैष्णव आहेत ते कंठी ठेवतात एका तुळशीच्या मण्याची, एक तुळशीच्या लाकडाचा मणी आणि एका धाग्यात बांधून लटकवून ठेवतात, ज्यामुळे वैष्णव परंपरेने दीक्षित असण्याचे ते प्रतीक असते. आणि एक लांब टिळा लावतात, गंध लावतात. आणि जसे साधू संत एका हातात चिमटा ठेवायचे असे बसून साधना करतात हठयोगासाठी. खाली टी टाईप लाकडाच्या एका काठीसारखे असते, इंग्रजी अक्षर टी टाईप. तर परमात्मा रामानंदजींचे शिष्य होते. त्या दिवशी जाणून बुजून एका साधू संताचे रूप घेऊन, जसे वैष्णव संत साधू भक्त असतात, कंठी गळ्यात टिळा पूर्ण लावलेला आणि टोपी घातलेली आणि कंठी माळा, जपमाळ
आणि ते सगळे काही घेऊन ठेवले चिमट्यासारखे. आता परमात्मा म्हणाले, माझे वय सांगू काय आहे? हे नाथ जे असतात ते भगवान शंकराचे पुजारी असतात. तर काय सांगतात कबीरजी? नाथ जी हम जब के बहे बैरागी, मेरी आद अंत सुध लागी. धू कार आद का मेला, नहीं गुरु कोई नहीं था चेला. जब का तो हम योग उपासा, तब का फिरूं अकेला. धरती नहीं जद की टोपी दीनी, और ब्रह्मा नहीं जद का टीका. और शिव शंकर से योगी ना थे, जब तब का झोली सिक्का. द्वापर की हम करी फावड़ी, त्रेता का हम झंडा. सतयुग मेरी फिरी दुहाई, मैं कलयुग फिरूं नौखंडा. गुरु के वचन साध की संगत, अजर अमर गर पाया. कह कबीर सुनो हो गोरख, हम सबको तत्व लखाया. आता गोरखनाथजींनी जेव्हा हे ऐकले की तुझा शंकर पण नव्हता तेव्हाचा मी आहे, माझ्या या शरीराला बघून तुम्ही माझ्या वयाचा अंदाज नाही लावू शकत. तर परमात्मा काय सांगतात? जो बूझे सो बावरा, भाई क्या है उम्र हमारी. असंख्य युग पर ले गए हम तब के ब्रह्मचारी. कोटि निरंजन हो गए ये परलोक सिधारी. हम तो सदा महबूब हैं स्वयं ब्रह्मचारी. अरबों तो ब्रह्मा गए तेरे 49 करोड़ कन्हैया. और 7 कोट तेरे शंभू मर गए, मेरी एक नहीं पलैया. हाय हाय. आता काय सांगत आहेत परमात्मा? की हे ज्योत निरंजन, जो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता, ज्याला गीताची अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 मध्ये क्षरपुरुष म्हटले आहे. क्षरपुरुष, अक्षरपुरुष 2 पुरुष सांगितलेत. तर हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी हा ज्योत निरंजन आहे. हा काळ आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. तर परमात्मा म्हणतात करोडो तर हे निरंजन मृत्यू पावले, याचे पण कोटी जन्म झाले. आणि मग म्हणतात अरबों तो ब्रह्मा गए और 49 करोड़ कन्हैया, और 7 करोड़ तेरे शिव शंकर मर गए, मेरी एक नहीं पलैया. आता पुण्यात्म्यांनो, हा एक एक शब्द परमात्म्यांचा खूप गूढ रहस्य सांगतो. जसे ब्रह्माजींचे 100 वर्षांचे आयुष्य आहे, त्यांचे वय कसे बनले आहे, 100 वर्षे कसे होतात. जसे हे सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग या 4 युगांचे एक चतुर्युग होते. यात 43,20,000 एकूण वर्ष असतात, आपली माणसांची वर्ष. आणि असा 1,000 चतुर्युगांचा ब्रह्माजींचा दिवस, तितक्याच रात्री, मग 30 दिवस रात्रींचा 1 महिना आणि 12 महिन्यांचे 1 वर्ष असे बनले आहे. आणि मग 100 वर्ष आयुष्य ब्रह्माजींचे. ब्रह्माजींच्या 7 पट आयुष्य विष्णूजींचे जास्त आहे, आणि विष्णूजींच्या 7 पट शंकर भगवानांचे. तर इथे परमात्मा काय सांगत आहेत? अरबों तो ब्रह्मा गए 49 करोड़ कन्हैया तेरे विष्णु जी, और 7 करोड़ तेरे शंभू मर गए, मेरी एक नहीं पलैया. माझ्या आयुष्याचा एक क्षण पण नाही संपला. अर्थात परमात्मा अविनाशी आहेत आणि हे सांगत आहेत की हे तुझे ब्रह्मा विष्णू महेश पण नाशवान आहेत. या म्हणण्यामुळे नाथजी दुःखी झाले की हे आमच्या भगवानांना जे अजर अमर आहेत त्यांना तर हे नाशवान सांगत आहेत. तर परमात्मा म्हणतात, एक ना भूला, 2 ना भूली, भूली सब संसारी. सबका भूल पड़ रही है, मेरे साथ 2 भाई, मैंने सब जग भूला पाया. इसी भूल में ब्रह्मा भूला जिन ये वेद सरसाया, और वेद पढ़ के पंडित भूले मर्म भेद नहीं पाया. इसी भूल में विष्णु भूला जिन वैष्णव पंथ चलाया, और वैष्णव पंथ चलाया. इसी भूल में शिव शंकर भूले जिन
भिक्षुक पंथ चलाया और सिर पर जटा हाथ में खप्पर घर घर अलख जगाया। मेरे साथ 2 भाई मैंने सब जग भूला पाया। इसी भूल में विष्णु भूले जिन वैष्णव पंथ चलाया और तीर्थ व्रत का बड़ा महात्म बहुविध जीव फसाया। तर इथे गोरखनाथजींना परमात्मा सांगत आहेत की अरबों तो ब्रह्मा गए ये 49 करोड़ कन्हैया, 7 करोड़ तेरे शंभू मर गए मेरी एक नहीं पलैया। कोटिन नारद हो गए ये मोहम्मद से चारी, देवताओं की गिनती नहीं क्या सृष्टि बिचारी। नहीं बूढ़ा म्हणतात ना मी वृद्ध ना मी बालक और ना कोई बाट भिखारी, ना बूढ़ा ना ही बालक ना कोई भाट भिखारी। कह कबीर सुनो हो गोरख ये सुन ले उम्र हमारी। मी ना बालक आहे ना मी वृद्ध आहे ना कोणी भाट भिकारी आहे आणि हा माझा महिमा तुला मी सांगितला, मी हा आहे. आता गोरखनाथजींना मोठे दुःख झाले. प्रतिष्ठेचा नाश झाला की छोटासा बालक आणि इतकी बडबड करत आहे. यांच्याकडे एक हळदीची गाठ होती, त्याच्याकडे सिद्धीची. गोरखनाथजींनी आपल्या आसनाजवळ त्रिशूळ उभे करून ठेवले होते. वरती 3 ॲरोसारखे असतात आणि खालपर्यंत एक पाईपसारखे आणि खाली एक टोकदार भाग त्याला जमिनीत गाडून आसनाच्या बाजूला ठेवले होते. 6-7 फूट उंच त्रिशूळ. गोरखनाथजींनी म्हटले, जर तू माझ्याबरोबर चर्चा करू इच्छितोस कबीरजी तर या माझ्या समान आसनावर या. नाथजी तिथून उठले. जमिनीवरून असे पद्मासन घालून बसले होते. पद्मासन घातलेले असतानाच वर गेले आणि त्रिशूळावर जाऊन विराजमान झाले. हे बघा, हे त्रिशूळावर बसलेले आहेत. मग परमात्म्याने काय लीला केली की कबीरजींना म्हटले की गोरखनाथजी, तुमची व आमची गोष्ट ज्ञान चर्चेची होती, ज्ञानसंवादाची होती. हे जादूगिरीवाले काम आम्ही नाही जाणत आणि ना हे पसंत आहे, ना या अध्यात्म मार्गात याची काही व्हॅल्यू आहे. तुम्ही खाली बसून आणि चर्चा करा की जनतेला पण माहीत पडेल सत्य काय आहे. तर गोरखनाथजी म्हणतात, तुमच्याकडे काही आहे तर या माझ्यासारखे बसून चर्चा करा, नाहीतर हार स्वीकार करा. त्यांच्याकडे तर एक डाव होताच हा. तर परमात्मा म्हणाले, अच्छा ठीक आहे. कबीर साहेब लहानपणापासूनच विणकराचे काम करू लागले होते आणि खिशात एक चरख्यावर या महिला जे सूत कातत असत, एक रीळ बनवायचे इतके मोठे कच्च्या धाग्याचे. 100-150 फूट लांब धागा बनायचा त्याचा. त्यातूनच सूत कपडा बनवायचे भगवान. त्याला कुकडी म्हणतात. आमच्या देशी हरियाणामध्ये याला कुकडी म्हणतात, कच्च्या धाग्याची कुकडी. कुकडी काढली खिशामधून ते रीळ धाग्याचं आणि एक टोक पकडलं आणि त्याला असं उडवलं परमात्म्याने. तो धागा सरळ उभा राहिला, स्ट्रेट परपेंडिक्युलर. 150 फूट उंच त्याचं शेवटचं टोक, आकाशात 150 फुटावर. परमात्मा तिथून उठले आणि त्या धाग्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन बसले 150 फुटावर. आता गोरखनाथजींना म्हटले की नाथजी या माझ्याबरोबर बसून चर्चा करूया, या तिथे. आता पुण्यात्म्यांनो, अशी गोष्ट नव्हती की गोरखनाथजी आकाशात अजून वरती जाऊ शकत नव्हते. ते तर अजून पण वर जात असायचे, स्वर्गात पण, पितरलोकात पण जात होते. परंतु समर्थांच्या समोर सिद्धी समाप्त होतात. जसे हे घड्याळ बनवलं आहे, आता याची सिद्धी बनवली कामगाराने, इंजिनियरने, की ते स्वतःचे स्वतः फिरत आहे. आणि याच्यासमोर चुंबक उभे करा 1 फूट दूर, हे जॅम होईल, पुढे नाही सरकणार, तिथेच थांबेल. तर ते समर्थ येऊन बसले. त्यांच्याकडून प्राप्त करून ही छोटी मोठी खेळणी खेळत असतात, प्रभुता मिळवून शेफारतात. त्या परमात्म्याने त्याच्या सगळ्या सिद्धी कॅन्सल केल्या. जाऊ पाहत होता वर आणि जमिनीवर असा पडला धडाम करून. सर्वांगात वेदना होऊ लागल्या. जाणलं गोरखनाथाने की आज तुझी सिद्धी नाही काम करणार. आता गोरखनाथ असा बसला आहे जसा पॅरालिसिस होतो माणसाला, जरा पण हालता नाही येऊ शकत.
तेव्हा गोरखनाथजींनी म्हटले, या कबीरजी खाली या, आता मी जाणले तुम्हाला, आता चर्चा करूया. तेव्हा परमात्म्याने त्यांना ज्ञान समजावले की हे बालकांच्या नाट्यामधून मोक्षमार्ग नाही मिळू शकत. म्हणतात, जंतर मंत्र जोग निभाई, काल चक्र जम जोरा खाई, तुम हो जम की फर्दी माही. म्हणतात गोरखनाथ सिद्धि में फूल्या, गोरखनाथ सिद्धि में भूल्या, और टूणे टामण हांड फूल्या. जंतर मंत्र जोग निभाई और काल चक्र जम जोरा खाई, तुम हो जम की फर्दी माही. फर्द करारनामा असतो ना, जसं कोणी रजिस्ट्रेशन करतात कोणत्या जमिनीचं, तर करारनामा केला म्हणजे पक्का झाला त्याचा तो जमिनीचा तुकडा. तर परमात्मा म्हणतात, तू तर काळाच्या करारामध्ये चढत आहेस, काळाचा पक्का दूध बनलास आणि दुसऱ्यांना पण फसवतेस. आता समर्थांसमोर बसलेल्या गोरखनाथजींना त्यांच्या सिद्धींवर इतका अभिमान होता की कोणी त्यांच्यासमोर टिकणारा नव्हता. एकदा आपल्या गुरुदेवांच्या म्हणण्याप्रमाणे कोणती चिंता होती त्यांना, मोठी कहाणी आहे ती, नंतर कधी सांगू. एका डोंगराला सोन्याचं बनवलं होतं सिद्धीने, डोंगराला सोन्याचं, आणि आपल्या गुरुदेवांच्या तुकडे झालेल्या शरीराला जिवंत केलं होतं. अशी सिद्धी होती. आणि त्यावेळी परमात्म्याच्या समोर सगळी सिद्धी फेल झाली, जसे काल तुम्हाला ऐकवले होते. प्रसिद्धी पूर्ण पटराणी सतलोकी कहूँ निशानी. तो परमात्मा समर्थ आहे, सगळ्या सिद्धींनी युक्त आहे. सिद्धी त्याच्या दासी आहेत आणि त्याचीच भक्ती करून आपण छोटा मोठा आराम प्राप्त करून इथे ऋषी महर्षी व देवता बनतो. तेव्हा गोरखनाथजींनी खूप काही समजून घेतले, परंतु असे मन लवकर हार मानत नाही. आता बघा, हे चित्र बघा. परमात्मा गोरखनाथजी त्रिशूळावर बसले आहेत आणि परमात्म्याने धागा फेकला आहे वर आणि त्याच्या वरच्या टोकावर बसले जाऊन. आता या चित्रात खूप कमी दिसत आहे, परंतु हे बनवले नाही जाऊ शकत इतके उंच. तर कबीर साहेब खूप वर होते. तर गोरखनाथजींनी म्हटले की भगवान, मी एक परीक्षा अजून करीन तुमची. परमात्मा म्हणाले, बाबा ती पण करून घे, की चला दर्या गंगेच्या काठावर जाऊया आणि मी नदीमध्ये डुबकी मारीन. जर तुम्ही मला शोधून काढले नदीतून तर मी तुमचा शिष्य बनेन. परमात्मा म्हणाले, चल बाबा. गंगा नदीच्या काठावर बसले जाऊन गोरखनाथजींनी गंगेत उडी मारली आणि मासा बनले, जिथे शेकडो हजारो मासे अजून होते. परमात्मा आत गेले आणि पकडून आणले त्याच माशाला. गोरखनाथाला पण पकडले आणि बसवले गोरखनाथ बनवून. चरणांवर पडला, पाय पकडले गोरखनाथजींनी की खरोखरच तुम्ही समर्थ आहात. तेव्हा गोरखनाथजींनी म्हटले, हे परमात्मा, तुम्ही कोण आहात? तुम्ही माझी सगळी गुर्मी काढून टाकली आणि मी माझे कर्म बिघडवत होतो, तुम्ही मला वाचवले. पुण्यात्म्यांनो, हे मन आहे ना, हे काळाचा दूत आहे. आत्मा परमात्म्याचा अंश आहे. जेव्हा परमात्मा तिथे उभे होते, मन पळून गेले, आत्मा रडत होता गोरखनाथांचा. तर परमात्म्याची तर सगळी मुले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश पण त्यांचेच बालक आहेत. रामकृष्ण सद्गुरु सहजादे, भक्ती हे तिने हुए प्यादे. आता ते पण भक्तीसाठी इथे आले होते बिचारे. इथे चुकीची साधना करून देवता बनले, तिथे प्रभू म्हणून मिरवले गेले. आता तर ऐकत नाहीत कोणाचे. आता त्यांना पण परमात्मा भेटले होते. त्यांनी एक वेळा तर स्वीकार केले, कारण की आत्मा तर सगळ्यांचा भगवानासाठी तळमळत आहे. परंतु हे मन काळाचा दूत त्याने विपरीत केले, परमात्म्यापासून दूर केले त्यांना. कबीर साहेब म्हणतात, श्वेत भूमि का हम गए जहां विष्णु विशंबर दास और हरियम हीरा नाम देकर चेला की न्यादास. हम बैरागी ब्रह्मपद सन्यासी महादेव और सोहम मंत्र दिया शिव जी को करे हमारी सेव. असे ब्रह्माजींकडे गेले होते. त्यांना ओम मंत्र देऊन, प्रथम मंत्र, कारण की पहिला मंत्र यासाठी दिला जातो की त्याची श्रद्धा किती होईल, मग पुढे नेले जाते. तर पहिले तर त्या तिघांची खूप चांगली श्रद्धा बनली.
मग नंतर या मनाने त्यांना प्रेरित केले की हे असेच काहीतरी सांगत आहेत, कोणतं ज्ञान नाही पटत यांचं. असेच गोरखनाथजींनी तेव्हा तर सर्व गोष्टी मानल्या. परमात्म्याने सगळी कथा ऐकवली, मोठं ज्ञान ऐकवलं आणि मग गोरखनाथजी त्याच ज्ञानाने स्वतः वक्ता बनले. या ज्ञानामध्ये इतकी ओढ आहे परमात्म्याची, वेगळं ज्ञान आहे, तर सामान्य व्यक्ती पण कुठे सांगू लागतो तर शेकडो व्यक्ती त्याने पण प्रभावित होतात आणि त्याची वाहवा सुरू होते. परंतु जोपर्यंत समाधान पूर्ण होणार नाही तर त्याचा कोणताच फायदा नाही. जसे कोणाला ज्ञान आहे आणि त्याने कोणाला सांगितले की तुम्हाला हा रोग आहे आणि त्याला ज्ञान झाले याच्या सांगण्यावरून की आपल्याला हा रोग आहे, अशी अशी लक्षणं द्यायची. आता ज्ञान करून देणाऱ्याला पण माहिती आहे आणि ज्याला रोग आहे त्याला पण माहीत झालं याच्या सांगण्यामुळे. आता औषध सांगणाऱ्याकडे औषध नाही आहे तर दोन्ही व्यर्थ आहे. तर संत ज्ञान पण असावं आणि त्याच्याकडे कंप्लीट कोर्स असेल तर त्या ज्ञानाने तर माहिती होते, समाधानाने, साधनेने ते समाधान होते. समाधान नाही तर ज्ञानाचा उपयोग एका आण्याचा नाही, युजलेस आहे ते ज्ञान. तर मग गोरखनाथ ज्ञानी म्हणून मिरवला गेला काही दिवसांनंतर. तर त्यासाठी म्हटले गेले गोरख से ज्ञानी गणे. त्याच्याकडे मूळ मंत्र नव्हता. और सुख दे जती जहान और सीता सी बहु भारिया पर संत दूर स्थान. तर गोरखनाथजींनी विचारले की प्रभू तुम्ही कोण आहात, कुठून आलात? तुम्ही इथे, तुम्हाला तर लोक विणकर विणकर म्हणतात, धाणक म्हणतात तुम्हाला. तर काय सांगतात परमेश्वर? अवधू अवगत से चल आया, मेरा कोई भेद मरम ना पाया. मात पिता मेरे कछु नाही, ना मेरे घर दासी. जुल्हाए का सुत आण कहाया, जगत करे मेरी हासी. मात पिता मेरे कछु नाही, ना मेरे घर दासी. जुल्हे का सुत आण कहाया, जगत करे मेरी हासी. ना मेरा जन्म न गर्भ बसेरा, बालक बन दिखलाया. काशी नहर जल कमल पडेरा, तहाँ जुलाहे न पाया. मात ना मेरा जन्म न गर्भ बसेरा, एक बालक बन दिखलाया. काशी नगर जल कमल पडेरा, तहाँ जुलाहे न पाया. मात पिता मेरे कछु नाही, ना मेरे घर दासी. जुल्हे का सुत आण कहाया, जगत करे मेरी हासी. 5 तत्व का धड़ नहीं मेरा, और जानू ज्ञान अपारा. सत स्वरूपी नाम साहेब का, ओ हे नाम हमारा. अदर दीप गगन गुफा में, ता निज वस्तु सारा. ज्योत स्वरूपी तेरा अलख निरंजन, वो दरता ध्यान हमारा. अदर दीप जा गगन गुफा में, ता निज वस्तु सारा. तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन, वो धरता ध्यान हमारा. हाड चाम लहू ना मेरे, मैं हूँ सतनाम उपासी. तारण तरण अव्यय पद दाता, मैं हूँ कबीर अविनाशी. आता काय सांगतात परमात्मा? नाही माझा कोणता जन्म झाला, नाही मी कोणत्या मातेच्या गर्भात राहिलो. मी स्वतःच माझ्या सतलोकातून चालत येऊन एक बालक रूप धारण करून कमळाच्या फुलावर तलावात सरोवरामध्ये विद्यमान झालो. तिथून मला एक विणकर घेऊन इथे आले, ज्या कारणाने मी विणकर म्हणावला गेलो. मात पिता मेरा कुछ नाही, अन्ना मेरे गर्दासी. मी कोणती पत्नी स्वीकार नाही केली. और जुल्हे का सुत आण कहा, जगत करे मेरी आसी. मग काय सांगतात की 5 तत्व का धड़ नहीं मेरा, हे शरीर तुमच्यासारखे नाहीये माझे. और जानू ज्ञान अपारा. तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन, वो धरता ध्यान हमारा. हाड चाम लहू ना मेरे, हूँ सतनाम उपासी. और तारण तरण अभय पद दाता, मैं हूँ कबीर अविनाशी. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा महिमा
स्वतः येऊन त्यांनी सांगितलं की मी ना तर जन्म घेतो आणि नाही माझे कोणी माता पिता आहेत. मैं अवगत से चल आया, मेरा भेद मर्म ना पाया. तर परमात्म्याला न समजता न जाणता आपण त्या हिऱ्याच्या महिम्याशी अपरिचित असल्यामुळे अजूनपर्यंत आपण या अन्य उपासना करून दगडगोटे जमा करून असा विचार करत होतो की आपण खूप जास्त भक्तिधन मिळवलं. तर जो प्रसंग चालू आहे त्याकडे येऊया की आपल्याला आपले जितके पण धर्मगुरू होते ते पूर्ण रूपाने अज्ञानी होते, आपल्याला तत्त्वज्ञान नाही सांगू शकले. आणि परमात्मा या ज्ञानाला आपल्याला सांगायला आले होते. यांनी परमात्म्याच्या या ज्ञानाला आपल्यापर्यंत पोहोचू नाही दिले. आणि परमेश्वराला एक धाणक, एक विणकर, एक क्षुद्र अशिक्षित निरक्षर अंगुठा छाप आणि देवी देवतांचा आलोचक इतके बदनाम केले की त्यावेळचे आपले पूर्वज परमात्म्याचा आतून इतका द्वेष करत होते की हा आमच्या देवी देवतांबद्दल उलटसुलट बोलत आहे. तर परमात्मा म्हणतात, ते साच कहूं तो जग ना माने, पर झूठ कही ना जाई हो. ये ब्रह्मा विष्णु शिवजी दुखिया, जिन ये राह चलाई हो. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने सांगितले आहे की संसारात कोणी प्राणी सुखी नाहीये. तुम्ही दुसऱ्याच्या दुःखाने स्वतःच्या हलक्या दुःखाला आणि सुख मानून बसलात. सुखाचा तुम्हाला कधी स्पर्शही झाला नाहीये, या कारणाने तुम्ही त्या सुखाशी अपरिचित आहात. आणि जी साधना तुम्ही करायला हवी होती ती साधना न करून तुम्ही भक्तीमध्ये निर्धन बनलेले आहात. एकेका पैशासाठी नाही माहीत कुठे कुठे भटकता, विदेशात जाता. कशासाठी? भरपूर पैसे जमा करीन आणि काय करणार या पैशाचे? बंगला बनवीन, कार घेईन, मुलगा मुलीचे लग्न करीन, लाखो रुपये खर्च करीन. संपूर्ण आयुष्यभर कर्म बिघडवले आणि संपूर्ण जीवनभर धन जोडले. एका मिनिटात मृत्यू झाला तिथेच सोडेल. पुढे गाढव कुत्रा बनून त्याच गल्लीमध्ये फिरेल. तर खाक आहे हे जीवन? तर विना ज्ञानाने आपण ढोर मेहनत करत होतो. तर काय सांगतात? परमात्मा आपल्या लीलेप्रमाणे प्रत्येक युगात येतात आणि जसे की त्यांची लीला आहे परमात्म्याची, ते प्रिय आत्म्यांना भेटतात. त्यापैकी कोणाकोणाला या कलियुगात भेटले भगवान? आदरणीय धरमदास साहेबजींना, आदरणीय मुलुकदास साहेबजींना, आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादूदास साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजी गावचोडाणी, जिल्हा झज्जरवाले यांना, आदरणीय घिसादास साहेबजी गावखेकडा, उत्तर प्रदेशवाले यांना. तर गरीबदास साहेबजींना परमात्म्याने एक विशेष ज्ञान दिले, जसं की तुम्हाला काल रात्री सांगितले होते सत्संगात की परमेश्वराने म्हटले होते, धर्मदास 12वा पंथ गरीबदास पंथ असेल आणि त्यात माझ्या महिम्याची वाणी पुन्हा प्रकट होईल. आणि त्या गरीबदासाचा पंथ जेव्हा चालेल त्याच पंथात पुढे जाऊन आम्ही येऊ. आणि केव्हा येऊ? जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष संपून गेलेली असतील तेव्हा आमचा महिमा परत विशेष विशाल रूपात विस्ताराने चालेल आणि तेव्हा पूर्ण विश्वाला पार करू आम्ही. तर गरीबदासजींनी परमात्म्याच्या विषयी माहिती मिळाल्यावर काय म्हटलंय? दे दी है बालम याणे नूम तो दे दी है बालम याणे नूम तो दे दी है बालम याणे नूमत दे दी है बालम याणे नू. जेव्हा ज्ञान मिळाले, परमात्म्याच्या संपर्कात येण्याने सचखंड पाहिला, भगवानांच्या बरोबर राहिले, गरीबदासजी वरचे सगळे लोक बघून आले. गरीबदास साहेबजी गावचोडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये शेतात गायी चारत होते. 10 वर्षांचे बालक होते.
तेव्हा परमेश्वर त्यांच्या लीलेअनुसार आले होते. दृढ भक्तांना, चांगल्या आत्म्यांना भेटतात, आपले ज्ञान ऐकवतात. त्यांना तिथे भेटले, मग सचखंडात घेऊन गेले, सगळे ब्रह्मांड दाखवले. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? अण्णासाहेब दास वसंतराव शिंदे. आपण कुठून आलात? राडगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मेडिशन कंपनीमध्ये नोकरी करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 7 मार्च 2020 संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होते? संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेण्याअगोदर आम्ही लहानपणापासूनच भक्तिमार्गामध्ये आहे. तर हरिपाठाला जाणे, कीर्तनाला जाणे, ज्ञानेश्वरी पारायण, तसंच काकड आरती, तसंच एकादश, चतुर्थी अशी पारंपरिक भक्ती करीत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक भक्ती साधना आहे, जशी की देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, या भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? सर, असं झालं की सर्वप्रथम माझ्या वडिलांना नामदीक्षा घेतली होती. ते खूप व्यसन करीत होते, व्यसन दारू पित होते, की नामदीक्षा घ्यायची म्हणे ती. तर मी म्हणलं, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा तुम्हाला घ्यायची म्हणतात, तुम्हाला सगळं नियम माहीत आहे का? ते म्हणे, हो मला सर्व माहीत आहे. असं करीत असताना त्याने नामदीक्षा घेतली आणि त्याच्यानंतर ते आम्हाला सांगू लागले की आपण भक्ती साधना करतो, पण असे प्रकार करतो. संत रामपालजी महाराज आपल्या देवी देवतांचे आपल्याला मंत्र सांगतात, आपल्याला भक्ती साधना करते, शास्त्रानुसार सांगते. तरी आम्ही काही दुर्लक्ष करीत होतो. त्याच्यानंतर असं झालं सरजी की त्याने आम्हाला ज्ञानगंगा पुस्तक दिलं वडिलांना. तर ज्ञानगंगा पुस्तक घरच्यांना वाचन केलं. ज्ञानगंगा पुस्तक घरच्यांना वाचन केलं. त्याच्यानंतर मग त्याने एक मेमरी कार्ड भरून आणलं होतं सत्संगचं. संत रामपालजी महाराजांचं सत्संगचं मेमरी कार्ड त्यानं भरून आणलं होतं. ते भरून आणल्यानंतर ते मला म्हणले की माझा मोबाईल छोटा आहे म्हणे, हे तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेव म्हणे, नंतर जरी डिलीट झाला माझ्याकडून तर मला कामात येईन. तर ठीक आहे म्हणलं. मी माझ्या मोबाईलमध्ये संत रामपालजी महाराजाचं सत्संग सेव्ह करून ठेवला. त्याच्यानंतर सेव्ह केल्यानंतर मग 5-6 महिने मी काही सत्संग ऐकलेच नाही याच्यामध्ये काय आहे म्हणून. तर मग एक दिवस मला प्रेरणा झाली की आपण बघू म्हणलं, ऐकू म्हणलं हे सत्संगमध्ये काय सांगितलं म्हणलं रामपालजी महाराज. तर मी सत्संग ऐकत चाललो आणि माझी नाईट असली ती मी सकाळी घरी आल्यानंतर सत्संग ऐकायला लागलो की 1 घंटा दररोज डेली सत्संग ऐकलो. सत्संग ऐकल्यानंतर मला टोटल सर गुरुजीचं ज्ञान कळलं. आणि ज्ञान कळल्यानंतर मी ठरलेलं का समजा आता आमचे घरचे बी म्हणले मला गुरु करायचा. लक्षात आल्यानंतर मला म्हणे मला नामदीक्षा घ्यायची. ठीक आहे म्हणलं, मग आपण काय करू म्हणलं, मग दोघं बी घेऊ म्हणलं नामदीक्षा. तर मग आमचं असं ठरलं की उद्या आपल्याला नामदीक्षा घ्यायची समजा. तर मी तरीही गुरुजीचा ज्ञानगंगा पुस्तकमध्ये फोटो आहे, ते फोटो उघडला आणि खुर्चीवर ठेवला आणि म्हणलो गुरुजींना दंडवत प्रणाम केला आणि म्हटलं मनामध्ये प्रार्थना केली. हे बघा समजा की आता संत रामपालजी महाराज सांगत आहे की भक्ती मार्गशास्त्रानुसार करायला पाहिजे, मग तुमचा मोक्ष प्राप्त होईल. तर मग मी असं मनामध्ये प्रार्थना केली गुरुजीला की गुरुजी आपण सांगत आहे की समजा हे भक्ती मार्ग सत्य आहे, मी लहानपणापासून भक्ती मार्गात आहे आणि मला भक्ती पाहिजे, मला जो मार्ग सत्यच आहे, जो मार्ग मला सत्यच आहे तो दाखवा. मी जी भक्ती साधना करतो आहे पहिली ही मोक्षदायक आहे का? त्याच्यानंतर तुम्ही जे सांगतात ते मोक्षदायक आहे का? मला यातून मार्ग काढा असं म्हणून मी पुस्तक ठेवून दिलं. सकाळी उठल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर 9 वाजता मला कॉल आला जालन्याहून. तिथं संत रामपालजी महाराजाचा सत्संगचा कार्यक्रम होता. तर मला तिथून एक रामपालजी महाराज शिष्यांचा कॉल आला, म्हणे तुम्ही आज नामदीक्षा घ्यायला या म्हणे जालन्याला. असं म्हणल्यानंतर मला लगेच क्लिक झालं की आपण रात्री संत रामपालजी महाराजाला अरदास लावली होती की मला जो मार्ग आहे तो मला मार्ग दाखव. तर असं म्हणल्यानंतर म्हणलं ठीक आहे येतो म्हणलं. तर मी घरच्यांना म्हणलं की संत रामपालजी महाराज शिष्यांचा कॉल आला म्हणलं की आपल्याला नामदीक्षा घ्यायला या. मग आपल्याला गुरुजीने जे आपण अरदास लावली होती की जो मार्ग आपल्याला भक्तिशास्त्रानुसार आहे
त्यांना आपल्याला गुरुजींना आपल्याला दया केली की आपल्याला दाखिलं संकेत केले की तुम्ही नामदीक्षा घ्या. तर असं म्हणल्यानंतर आमचं दोईचं एक विचार झाला आणि आम्ही मग मुलं लहान आले असताना एक 6 वर्षाचा एक 9 वर्षाची मुलगी, तर ते दोघंही शाळेमध्ये गेले होते. शाळेमध्ये गेले असताना मग आम्ही काय केलं की शाळेमध्ये जाऊन दोही मुलांना घेऊन आलो आणि जालना इथे सत्संगमध्ये जाऊन तिथं संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगितलं की सर्वप्रथम आपले जे वडील आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला होता आणि त्यांना व्यसन जुडलेलं होतं दारू पिण्याचं. आणि तुम्ही जसं सांगतायत की ती अतिशय अट्टल असे व्यसनी होते, तरीसुद्धा त्यांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. आणि संत रामपालजी महाराजांची जेव्हा त्यांनी गुरुदीक्षा घेतली तर मला हे विचारायचं आहे की त्यांचं जी नशा होती, जी नशा करायचं जे व्यसन होतं त्यांचं दारू पिण्याचं, ते सुटलं का? आणि आजच्या कंडिशनला त्यांची परिस्थिती कशी आहे? हो सर, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर माझ्या वडिलांना त्यांचं व्यसन सुटलं. मी चकित झालो की मला वडील म्हणायचे की मला व्यसन सोडायचं. आता व्यसन सोडायचं म्हणल्यानंतर मी त्यांना लहानपणापासून गोळ्या औषध दिल्या होत्या. दारू सोडण्यासाठी खूप दवाखाने दाखिले होते. अक्षरशः माझ्या हातांना जेवणामध्ये गोळ्या दिल्या होत्या, पण त्यांचे जेवण समजा दारू प्यायल्यानंतर त्यांना उलट्या व्हायच्या, त्रास व्हायचं, हे मला देखवलं नाही. मग मी नंतर काहीच इलाज नाही केला. नंतर म्हणलं आता जे असं नशिबामध्ये ते होईल. त्याच्यानंतर मग त्यानं संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांना मग त्याच दिवसापासून की कोणतेही व्यसन नाही केलं आणि बिड्या 2-2 कट्टे लागत होते, ते बी बंद झालं. त्याच्यानंतर ते पत्ते मटण व्यसनाचे खूप अधीन गेलेले होते की ते आम्हाला खूप अनुभवलं आहे आम्ही. आणि ते अनुभवल्यानंतर आम्हाला असं वाटलं की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर शक्य होऊ शकत नाही. पण ज्या टायमाला संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा घेतली त्यांना आणि त्याच दिवसापासून त्यांचं व्यसनमुक्त झालं. असं मला वाटलं की 2-3 दिवस होईन, 7 दिवस होईन, असं करता करता त्यांना 2-3 महिने झाले. मग मला खात्री पटली की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर यांचं व्यसन सुटलं. त्याच्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खूप समजा खराब होती. मी इकडं नोकरीला असल्यामुळं बाहेर गावाला राहिला आहे. तर त्यांचं सगळं मला लक्ष द्यावं लागत होतं की त्यांना पैसा पाणी सर्व मला द्यावं लागत होतं. असं असताना मग त्यांची नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांना खूप लाभ झाले, ते व्यसनापासून दूर झाले आणि त्याच्यानंतर त्यांना सगळं काही सुख शांती प्राप्ती व्हायला लागली. आणि वडील मला सांगायचे तू सत्संग ऐकते होय, तरीही काही नाही. आणि नंतर मनामध्ये अशी प्रेरणा झाली की आपण एवढी जॉब करतो आहे, एवढं पेमेंट येतं आपल्याला, आपल्या घरामध्ये दुखणं चालू आहे, तरी आपल्याला लाभ का होत नाही. तर मग वडिलांना मला सांगितलं की म्हणे तू संत रामपालजी महाराज सत्संग ऐक बघ, मग निर्णय कर. तर मी सर्व ऐकल्यानंतर मला सर्व टोटल लक्षात आलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्या वडिलांना जे काही जुनं व्यसन होतं, जे काही सुटत नव्हतं, परंतु ते केवळ संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या गुरुमंत्र जो त्यांना दिला होता त्यातून त्यांचं व्यसन हे दूर झालेलं आहे. आणि आपली पण त्याच्यावर खात्री पटली म्हणून आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला आहात. मला विचारायचं आहे की जेव्हापासून आपण स्वतः या सद्भक्तीत आलात त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काय काय बदल आढळले, त्याचप्रमाणे आपल्याला काय काय अनुभव किंवा लाभ प्राप्त झालेत? सर, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर पहिला लाभ तर हा झाला की मला गुरुजीनं जे ज्ञान दिलं आहे हे मोक्षमार्गच आहे, मला हे कळलं, हे सर्वात मोठा लाभ झाला. त्याच्यानंतर सर, माझ्या लहान्या भावाला ते मुंबईला राहतो सर, त्याला कोविडमध्ये कोरोना झाला होता. तर ॲडमिट झाला असताना त्याला 1-2 दिवस काहीही त्रास नव्हता, काहीही प्रॉब्लेम नव्हतं. आणि जसं 2-3 दिवस झाले तर त्याचं स्कोअर लगेच 4, 5, 6, 7, 8, 10, 16, 17पर्यंत गेला. तर एवढा गेला की ते अक्षरशः आम्ही त्याला फोनवर दररोज बोलत होता, तो तेवढा नॉर्मल बोलत होता. पण नंतर असं झालं की ते सर फोनवर अजिबात बोलत नव्हता आणि काहीच नव्हता. तर फोनवर फोन बी घेत नव्हता. तर मग त्याच्या मिसेसचा फोन आला, म्हणे दादा ते काहीही फोनवर बोलत नाही, फोन बी घेत नाही म्हणे आणि काहीच नाही म्हणे. आता मला खूप काळजी वाटायला लागली. त्याच्यानंतर संत रामपालजी महाराजांना मी अरदास लावली, हे परमात्मा आता मी तर नवीनच नामदीक्षा घेतलेलं आहे आणि जर नामदीक्षा घेतल्यानंतर जर काही प्रॉब्लेम झाला तर मला लोक नाव ठेवतील की म्हणतील की तुम्ही ह्या भक्तीत गेल्यानंतर तुम्हाला तर असं हानी झाली आणि तुम्ही ते सांगत होता लय लाभ प्राप्त होते, असं होते तसे होते. तर मी संत रामपालजी महाराजांना दंडवत प्रणाम करून अरदास लावली आणि जशी अरदास लावली त्याच्यानंतर एक अर्धा 1-पाऊण तासांना मला त्याच्या मिसेसचा परत फोन आला, म्हणे दादा म्हणे आता त्यांची तब्येत बरी आहे म्हणे, त्याने खिचडी खाल्ली म्हणे आता आणि तब्येत थोडी बरी वाटायला लागली. तर असं म्हणत नाही तर मला सर काय सांगा, तर मला एवढा आनंद झाला
की खूप परमात्मा आहे तर संत रामपालजी महाराज आहे, यांना आपल्याला मला दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर असं खूप लाभ झाले. त्याच्यानंतर दुसरा लाभ असा आहे की माझे मिसेसला एक समजा जिना चढल्यानंतर काही काम केल्यानंतर दम लागायचा, श्वास घ्यायला त्रास व्हायचा. मी असे दवाखाने लहान मोठे दवाखाने खूप दाखिले, मेडिसिन घेतले, पण काही फरक पडत नव्हता. त्याच्यानंतर मी संभाजीनगरला जाऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखविलं. त्याच्यानंतर त्यांना एक्सरे काढा, ते सगळं चेकअप केलं आणि त्यांना सांगितलं म्हणे की यांना आपल्याला कंपल्सरी गोळी चालू करावं लागेल म्हणे आणि पंप चालू करावं लागेल. असं म्हणत नाही तर मग मला पायाखाली जमीन सरकली. त्याच्यानंतर मी संत रामपालजी महाराजला अरदास लावली, म्हणलं हे परमात्मा ह्या मार्गातून तुम्हीच वाचील. तर मग असं म्हणल्यानंतर संत रामपालजी महाराजाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून कोणतीही गोळी नाही घेता, कोणतीही मेडिसिन नाही घेता, कोणताही त्रास नाही झाला आणि काहीच नाही, गोळी टोटल बंद झाली. त्याच्यानंतर माझे लहान मुलं आहे, त्यांना सतत दवाखान्यामध्ये नेणे, महिना 2 महिने झालं का दुखणं चालू असतं, ताप येणे, डोकं दुखणं. नामदीक्षा घ्यायच्या अगोदर हे दवाखाने चालूच होते आणि नामदीक्षा घेतल्यानंतर लगेच कोणतेही दुखणं नाही, पोराला नाही, घरामध्ये काही हानी नाही, कुठं काही नाही, सगळं सुखी सगळं प्राप्त होत गेलं आणि चांगलं झालं. सर जी त्याच्यानंतर असं झालं की मी एक दिवस माझी नाईट ड्युटी होती. नाईट ड्युटी असल्यानंतर मी गाडी बाहेर लावलेली असताना त्याच्यानंतर मी संध्याकाळी संध्या आरती अशी गुरुजीची लावलेली होती मोबाईलमध्ये आणि बाहेर आलो. नंतर मला असं वाटलं, म्हणलं गाडी जर दुसऱ्या साईडला आहे तर आपण साईडला घेऊ म्हणलं, इकडे साईडला ठेवू म्हणलं, दुसरीकडं लावू म्हणलं. असं म्हणत नंतर गाडीला हात लावल्यानंतर त्याच्यामधून एक मोठा साप असं माझ्यासमोर खाली उतरत चालला. तर मला गुरुजीच्या दयाने कोणतीही हानी नाही झाली आणि काही नाही, मला हे असं खूप लाभ झालेले. त्याच्यानंतर मी वरती जे घर बांधलं त्याला कोणतंही लोन नाही घेता आणि काही नाही करता, ते मला वरचं एक रूम केली. त्याच्यानंतर गुरुजीच्या दयाने आमच्या शेजारीचे एक प्लॉट होता आणि माझ्या मनी नाही ध्यानी नाही आणि तिथं अगोदरच घेणारे खूप होते. खूप असल्यानंतर ते प्लॉट गेलेलाच अक्षरशः. आणि गेलेला असताना मी फक्त शेजारचा माझा मित्र म्हणला की आपला प्लॉट आता विक्रीला आहे, आपण त्यांना जाऊन बोलू. त्याच्यानंतर ते म्हणे नाही, प्लॉट गेलेले म्हणले आणि तुम्हाला सांगा म्हणे नंतर. असं म्हणून आम्ही तिथून निघून आलो. पण त्याच्यानंतर ते सकाळी स्वतः होऊन आले आणि म्हणले अण्णा भाऊ तुम्ही एक प्लॉट घ्या म्हणे आणि प्लॉट घ्या म्हणे. म्हणलं प्लॉट घ्या, तर म्हणलं ठीक आहे म्हणलं घेतो म्हणलं. पण ते म्हणे मागचा कोण घेईन, म्हणलं मागचा बी घेतो म्हणलं, आम्ही दोघी घेतो म्हणलं. मित्रांना आम्ही दोघांना 2 प्लॉट घेतले. हे संत रामपालजी महाराजच्या दयाने, मनीने ध्यानीने, असे ऑटोमॅटिक परमात्माच्या दयाने हे प्लॉट लाभ झाला. असे खूप लाभ झालेले आहे. सर, यापूर्वी आपण जसं सांगितलं की आपण पूर्वीपासूनच आध्यात्मिक मार्गात होतात, भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवीदेवतांची पूजा करणे, त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे आणि पाठांतर करणे, हरिपाठ करणे, या साधना आपण करत होतात. मला विचारायचं की ही जी आपण जी भक्ती साधना आज महाराष्ट्रामध्ये बरेचसे वारकरी संप्रदायाचे लोक करतात, बरेचसे साधक आज महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित साधुसंतांची जी काही साधना आहे ती करतच आहेत. तर मला हे विचारायचं की ही साधना सोडून तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या आज हरियाणास्थित बराडो आश्रमचे जे काही संत रामपालजी महाराज आहे त्यांच्याकडनं गुरुउपदेश घेतलेला आहे. तर ह्या 2 साधनेमध्ये आपल्याला काही असं वेगळं वाटतं का किंवा त्यांच्यामध्ये काही समानता आहे का? सर, सांगायचं जर झालं तर मी पहिलं लहानपणापासून भक्तिमार्ग करत आहे. भक्तिमार्ग करीत असताना मी हरिपाठ वाचणे, हरिपाठाला जाणे, हरिपाठ म्हणणे, याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजा एक अभंग आहे, नामसन कीर्तन साधन पै सोपे आणि जलतील पापे जन्मांतरीचे. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगत आहे की नामस्मरण करा, त्याने तुम्हाला साधन एकदम सोपं आहे. नामस्मरण कीर्तन साधन पै सोपे आणि जलतील पापे जन्मांतरीचे, म्हणजे तुम्ही नामस्मरणानं तुम्हाला जन्माचं पाप जळून जाईल, ते साधन करा. असं मला मनामध्ये वाटत असं. नामस्मरण कीर्तन साधन पै सोपे, जलतील पापे जन्मांतरीचे. आपण जलतील पापे जन्मांतपर्यंत नामस्मरण कोणतं करायचं हे मनामध्ये प्रश्न होता. त्याच्यानंतर गीतेमध्ये सांगितलं की मी असे ज्ञानेश्वरी पारायण करीत असताना असं मला लहान असताना एक आठवलं की सहज की गीतेमध्ये सांगितलं 15 अध्यायातील 4थ्या श्लोकमध्ये, त्यानंतर त्या परमपद परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधा, तिथे गेले असता फिरून संसारात परत येत नाही आणि त्याआधी पुरुष नारायणाला मी शरण आहे, असं तुम्ही त्याचा निध्यास केलं पाहिजे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू राहिले की एक असं ठिकाण आहे की तिथं गेल्यानंतर तुम्ही संसारात परत येत नाही, म्हणजे जन्ममरणाच्या फेरामध्ये येत नाही, त्या
त्या भगवंताला तुम्ही चांगल्या प्रकारे शोधा असं मला लक्षात आलं. आणि जे टायमाला संत रामपालजी महाराजाचं ज्ञान मला कळलं त्या टायमाला मला लक्षात आलं की संत रामपालजी महाराज जे ज्ञान देऊ राहिले आपल्याला, हे आपल्याला मोक्षदायक मंत्र आपल्याला मार्ग सांगत आहे. पुन्हा गीतेमध्ये 18 अध्यायातील 62 सांगत आहे की त्या परमात्म्याला तू शरण जा, त्याच्या कृपेनं तुला परमगती आणि सनातन शाश्वत धाम प्राप्त होईल. म्हणजे त्या परमात्म्याला शरण जायचं सांगू राहिले. मग असं सांगत असताना मला एक बरेचसे गीतेमधले पॉईंट कळले की श्रीकृष्ण भगवंत आपल्याला सांगू राहिले की त्या भगवंताला तुम्ही शरण जा. आता नेमकी कोण्या भगवंताला शरण जायचं? त्याच्यानंतर गीतेमध्ये अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34 म्हटलं आहे की त्या तत्वदर्शी संतांकडे तू जा, त्यांना साष्टांग नमस्कार करा, त्यांची सेवा करा, महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील. मग मला असं सर्व लक्षात आलं की आपल्याला त्या संताकडे गेल्याशिवाय आपल्याला मोक्ष नाही. आणि ते ज्ञान तर आपल्याकडे संताकडे भेटन, पण ज्या टायमाला संत रामपालजी महाराज ज्ञान कळलं त्या टायमाला मला सर्व लक्षात आलं की संत रामपालजी महाराज जे ज्ञान देऊ राहिले आपले शास्त्रानुसार आपल्याला सांगत आहे आणि ते तत्वदर्शी संत आहे. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला लक्षात आलं की नाही, आपण संत रामपालजी महाराजाचं नामदीक्षा आपल्याला घ्यायला पाहिजे. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या रूपात आपल्याला खऱ्या अर्थाने भक्ती मार्गाचा जो दाता आहे, जो तत्वदर्शी संत आहे हा प्राप्त झालेला आहे. आणि भक्ती कशी करायची, कोणाची करायची, हे सगळं ज्ञान आज संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि आपण त्या मार्गावर आज आपलं पूर्ण जीवन व्यतीत करत आहात. आपलं पूर्ण परिवार संत रामपालजी महाराजांच्या अनुग्रहाखाली आलेले आहे. आणि मला हे विचारायचं आहे की हे सगळे लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांनी दिलेले आहे. तर जे काय आज तुमचे जे सहकारी आहेत, त्याचप्रमाणे तुमचे जे नातलग आहे, आप्तेष्ट आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघत आहेत, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सर, मी संदेश तर देऊ शकत नाही. फक्त मी सर्वांना एक विनंती करतो की आपण सर्व शिकलेलं सवरलं आहे, आपण सर्व शिक्षित आहे. तर संत रामपालजी महाराज जे ज्ञान आपल्याला सांगत आहे की अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराज सत्संग येत आहे, ते सत्संग तुम्ही स्वतः बघा, सगळं ग्रंथाशी मिलन करा. मग आपण विचार करा की आपण कोणती साधना करायला पाहिजे आपल्या, जे करून आपल्याला मोक्षप्राप्ती होईल. तुम्ही या आणि लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्या आणि जीवाचं कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला जे ज्ञान देत आहेत ते सर्व समाजासाठी श्रेष्ठ असं ज्ञान आहे, मोक्षाचा मार्ग आहे, आत्मकल्याणाचा मार्ग आहे, ज्यामुळे साधकाला सुख, शांती, समाधान सगळं मिळतं. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने त्यांना मोक्ष प्राप्त होतो. तर ह्या तुमच्या भाष्यावर जर एखाद्या साधकाला विश्वास बसत असेल आणि त्यालासुद्धा परमेश्वर प्राप्ती करण्याची इच्छा असेल, त्यालासुद्धा जर दुःखातनं दूर व्हायचं असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, अनेक TV चॅनलवर संत रामपालजी महाराजाचे सत्संग येत आहे. ते सत्संगमध्ये TV चॅनलवर एक पट्टी येत आहे. त्या पट्टीवर संत रामपालजी महाराजाचे जवळचे नामदान सेंटरचे फोन नंबर आहे. ते फोन नंबर घेऊन तुम्ही जवळचे नामदान सेंटरवर संपर्क साधून नामदीक्षा घेऊ शकता. सर, मला विचारायचं की ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, नामदीक्षा घेण्यासाठी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज कोणतेही शुल्क घेत नाही. म्हणजे कोणते आपल्याला चार्ज लागत नाही. आपल्याला निःशुल्क म्हणजे मोफत दिली जाते. आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला जे पूजा सामग्री आहे ते मोफत मिळते. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.